नमस्कार मित्रांनो. आपण आज डिसेंबर 2025 बद्दल बोलणार आहोत. डिसेंबर 2025च्या चालू घडामोडीबद्दल बोलणार आहोत. तर आपल्या समोर सध्या ही जी PDF आहे, 23 पेजेसची PDF आहे. ही 23 पेजेसची जी PDF आहे, तर ही डिसेंबर 2025 या चालू घडामोडीची आहे. ठीक आहे. आणि यामध्ये 350 चालू घडामोडीचे जे पॉईंट आहेत डिसेंबर महिन्यातले, 350 प्लस चालू घडामोडीचे पॉईंट आपण ह्या PDF मध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. सगळे महत्त्वाचे महत्त्वाचे पॉईंट आहेत यामध्ये. जसं की महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्राच्या अमरावतीबद्दल एक घडामोडी आहे. त्यानंतर ही प्रेरणा योजना जी आहे तर ही आसाम सरकारची आहे, कशाबद्दल आहे. त्यानंतर सरकारी निवासस्थानामध्ये काही नावाचे जे बदल झालेले आहेत त्याबद्दल आहे. अशा सगळ्या घडामोडी ज्या आहेत तर आपण या डिसेंबर 2025च्या ज्या घडामोडी आहेत तर या सगळ्या या PDF मध्ये आहे. ठीक आहे. सगळे आहेत जसं की खेळ, त्यानंतर ॲप्स, पोर्टल, त्यानंतर योजना. ठीक आहे. त्यानंतर अशा काही घडामोडी ज्याच्यामध्ये पुरस्कार, खेळाबद्दल, पुरस्काराबद्दल, हे बघा पुरस्कार वगैरे सगळ्या काही गोष्टी यामध्ये आपण घेतलेल्या आहेत. हे ब्रँड अँबॅसेडर, त्यानंतर प्लॅटफॉर्म्स, त्यानंतर अजून सराव वगैरे जे काही असतील, लष्करी सराव, सगळ्या काही गोष्टी आपण यामध्ये घेतलेल्या आहेत. त्यानंतर काही नियुक्त्या झालेल्या आहेत. त्या नियुक्त्या, काही मॅरेथॉन्स वगैरे जे काही एक्झामला येऊ शकतात, जशा जशा काही गोष्टी एक्झामला येऊ शकतात, तर अशा अशा गोष्टी जे काही उपक्रम आहेत सुरू केलेले, काही राज्यांनी काही योजना सुरू केलेल्या आहेत, काही करार झालेले आहेत, तर या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये घेतलेल्या आहेत. ठीक आहे. जसं की काही GI टॅग, सगळ्या काही गोष्टी एक ना एक गोष्टीच्या एक्झामला येऊ शकतात. अशा काही गोष्टी ज्या आहेत तर आपण एक्झामला येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पूर्णतः गोष्टी यामध्ये घेतलेल्या आहेत. जसं की भारत व रशिया यांच्यामध्ये एक पोस्टचा करार झाला. याबद्दल एक TCS IBPS 100% विचारतात अशा गोष्टी, की भारत आणि पोस्टासाठी जो करार आहे, आंतरराष्ट्रीय ट्रॅकिंग पोस्ट पार्सल सेवासाठी जो काही करार आहे तर हा भारताने कोणत्या देशासोबत केला याबद्दल. परत यावर भारताकडून कोणी स्वाक्षरी केली, अशा काही गोष्टी आहेत तर ह्या विचारल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर PM इंटर्नशिप योजना अंतर्गत किती मानधन मिळालं जातं, सरकारी मानधन किती, कंपनी किती मानधन देते, याबद्दल काही गोष्टी आहेत तर त्यासुद्धा विचारल्या जातात. त्यानंतर अशा काही गोष्टी विचारल्या जातात की नियुक्ती कोणाची झाली, कोण अध्यक्ष आहेत, हे आता राज्याचे नवीन महाधिवक्ता डॉक्टर मिलिंदसाठी हे आहेत. तर या अशा काही गोष्टी विचारल्या जातात. ठीक आहे, पेपरमध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये घेतलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर राष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा रशिया 19वा देश, 19वा सदस्य देश जो आहे तर तो बनलेला आहे. या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. आपण पूर्णतः घडामोडी यामध्ये घेतलेल्या आहेत. जसं की बिग बॉस 19चा विजेता गौरव खन्ना विचारलं जाऊ शकते, काही सांगता येत नाही. IBPS विचारू शकते, TCS विचारू शकते एखाद्या याच्यामध्ये. आता मी तुम्हाला दाखवतो की 23 पेज पर्यंत पूर्णतः ह्या घडामोडी आहेत. जसं की एक 98-99 झाल्याच्या नंतर आपण परत एक पासून स्टार्ट करतो. तर अशा 8 पेजेस पर्यंत हे 100 घडामोडी कंप्लीट झाल्या, म्हणून आपण परत एक पासून स्टार्ट केले. तर अशा 300-350 घडामोडी ज्या आहेत तर आपण याच्यात घेतलेल्या आहेत. ठीक आहे. आणि मी सुद्धा याच्यातूनच स्टडी करतो. ठीक आहे. मी सुद्धा याच्यातून स्टडी करतो. जसं की आता GMC मिरजची एक्झाम झाली, तर GMC मिरज एक्झाममध्ये मी माझं GKचा GSचा स्कोअर चेक केलाय, तर माझा GKचा GSचा स्कोअर आहे 21 ते 22 एवढा स्कोअर आहे. ठीक आहे. 20+ स्कोअर आहे माझा GK GS मध्ये. जसं की GMC संभाजीनगर मी दिली होती, त्याच्यामध्ये सुद्धा माझा GK GSचा स्कोअर चांगला आहे. याच्यामध्ये सुद्धा GK GSचा स्कोअर जो आहे तर तो चांगला असणार. चा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही बघू शकता. मी GMC पुणे नाही दिली, त्यामुळे त्याचा रिझल्टचा स्कोअर माझा दिसणार नाही. पण माझा GK आणि GSचा स्कोअर 20+च असतो सगळ्या एक्झाममध्ये, तुम्ही बघू शकता. करंट अफेअर जे आहे तर ते विचारलं जातं. कधी कधी तर 15 ते 20 क्वेश्चन त्यावर असतात. कधी कधी TCS तर पूर्ण तेच विचारतं. ठीक आहे. अशा काही गोष्टी विचारल्या जातात, जसं की 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे कोण होते,
बोध चिन्ह कोणी तयार केले होते, ह्या गोष्टी विचारल्या जातात. यावर पूर्णतः जे आहे काही आर्टिकल बद्दल आहे, बॉम्बे उच्च न्यायालयाचं काय, त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी काहीतरी कोणत्या केसबद्दल ते बोललेत, या केसबद्दल त्यांनी काय जाहीर केलं, या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. ठीक आहे. अशा घडामोडीची ही जी PDF आहे, हा आपण व्हिडिओ बनवला नव्हता आणि व्हिडिओ मी काही कारणास्तव बनवू शकलो नाही. त्यामुळे आपण ही PDF आता उपलब्ध करून देणार आहोत. एक 23 पेजेसची ही PDF आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकते. ठीक आहे. आता जे काही हायकोर्टची एक्झाम असेल, दुसरी कोणती अजून एक्झाम असेल, GMC सोलापूर असेल, यामध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर तुम्ही याला ह्या PDF साठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला ही PDF अवेलेबल करून देतो. तर ठीक आहे. थँक्यू मित्रांनो.